आणि इकडे राघव अचानक नाहीसा होतो प्रदीपची पंचायत करून, आणि याच दडपणाखाली त्याला अटॅक येतो. इथे कथा संपते. इथे कथा संपते, ते रहस्य पोटात घेऊनच. विस्मृतीचित्र हे तिचं अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. 19व्या शतकातील तो काळ सुधारणावाद्यांचा काळ होता. स्त्रियांनी धर्म, समाजरचनांचा वेध घेतला. एक प्रकारे त्याला आव्हानही दिलं. त्यातून नवी स्त्री घडली. त्याचा प्रभाव याच्यात दिसतो. सर्व जाती धर्माच्या सामाजिक स्तरातल्या स्त्रियांनी हा इतिहास घडवला. त्या काळातील स्त्री स्वतःकडे सजग दृष्टीने पाहू लागली होती. आपल्या शक्यताही ती समजून घेत होती आणि आव्हानांना तोंड द्यायला ती शिकत होती. समाज बदलणं हे आपलं देखील कर्तव्य आहे आणि त्यासाठी तळमळीने ती काम करू लागली होती. या देशी विदेशी स्त्रिया होत्या. पारशी, ज्यू, जुन्या मताच्या मराठी घरातल्या किंवा इतर घरातल्या, बंगालीमधल्या भद्रलोक घरातल्या स्त्रिया, यांच्याबद्दलही तिने अभ्यास करून लेखन केलं आहे. आज त्याला संदर्भ मूल्य आलं आहे. ती जेव्हा संस्कृतीचा अभ्यास आणि संशोधन करते तेव्हा ते फक्त आपला धर्म, भाषा, परिसर असे मर्यादित नसते. आणि म्हणूनच तिने थेरी गाथाचा अभ्यास करून त्या गाथेतील स्त्रीची निर्वाण मिळवण्यातली असोशी, धडपड, अडचणी कशा आणि कोणत्या भाषेत मांडल्या आहेत, त्यांनी मांडल्या याचा वेध घेतला. त्यातील वेगवेगळ्या सामाजिक गटातल्या, जसं श्रेष्ठींच्या घरातल्या, वेश्यालयातल्या, अगदी गरीब घरातल्या, तरुण, वयस्क, मध्यमवयीन सर्व प्रकारच्या स्त्रियांनी आपली मनोगतं ह्या गाथांमध्ये मांडली आहेत. सामान्य गृहिणीला आपल्या घरादाराची ओढ कमी करणं किती जड जात होतं हे कळतं त्यांच्या काव्यातून. निर्वाणीचा क्षण, मुक्तीचा क्षण त्यांच्या आयुष्यात आला तरी का? आला का? केव्हा आणि कसा आला? त्यांच्या काव्यात त्यांचं सुखदुःख कसं पाझरतं? जीवनात ज्ञानाचा शोध घेणं ही किती कठीण गोष्ट आहे याची त्यांना स्वतःशी कसं जगडावं लागलं. धर्माची सम्यक रूपं समजणं, धर्माची मूलतत्त्व कळणं, त्यातील स्त्री पुरुष भेदही असते. त्याच्यात खरं तर स्त्री पुरुष भेद असू शकत नाही. त्यांच्या काव्यातून त्या स्वतःला बुद्धाच्या मुखजात कन्या असं म्हणतो हेही कळलं. मौखिक उपदेशातून जन्मलेली कन्या ती म्हणजे आपण आहोत असं म्हणणारी थेरी आपल्या ह्या पुनर्जन्माकडं कसं बघते हे वाचणं आनंददायी आहे. अरुणा ढेरेंनी दिलेल्या या थेरी गाथेच्या विवरणाने त्रिपिटक, जी साधारणपणे इसवी पूर्व 1ल्या शतकात संग्रहित केले गेले असावेत, त्यात बुद्ध वचनं आहेत, ज्यात थेरी आणि थेर म्हणजे स्थविर यांचीही वचनं आहेत. त्यात 550हून अधिक उदानं हे स्वाभाविक उर्मीन निघालेले उद्गार आहेत. हा मोठा ठेवा सोपा करून सांगण्याचं कौशल्य लेखिकेचं आहे. आता यानंतर आपण तिच्या एका भाषणातला, तिच्या बोलण्याचा काही अंश आपण ऐकूया आणि मग पुढे जाऊया. तिचं कौशल्य तिने संपादित केलेल्या दुर्गाबाईंच्या पुस्तकात वाचकाला मिळतं. तिचं कौशल्य कळतं, बाईंच्या आवाक्याचा अंदाज येतो. दुर्गाबाई भागवतांच्या अभ्यासाचा, संशोधनाचा परीघ हा लोकसंस्कृती, प्राचीन भारतीय संस्कृती, आदिवासी जीवन, बौद्ध साहित्य, मानवी विद्या, प्राणी जीवन, वनस्पती जीवन, शिवाय अनुवाद अशा विस्तृत होतं. शिवाय ललित लेखनानेच म्हणजे ऋतुचक्रानेच त्या प्रथम सामान्य वाचकाच्या समोर आल्या. हा सारा काळ 20व्या शतकाचा पूर्वार्ध होता, जेव्हा स्त्री स्वतःचं स्थान शोधत होते. सामाजिक दबाव, अवहेलना, वाट्याला येण्याची भीती मनात असायचीच. अशा वेळी दुर्गाबाईंनी संशोधनासारखे अवघड विषय आपल्या लेखनासाठी निवडले. या साऱ्याचं महत्त्व एक स्त्रीमुक्तीचा अबोल मार्ग निवडणाऱ्या स्त्रीचं लेखन अरुणाताईने एकत्र करून
या मराठी स्त्रीच्या ज्ञानपरंपरेला ठसठशीतपणे लोकांसमोर आणलं. त्याच वेळी दुर्गाबाईंच्या गांधीयन विचारांमुळे आलेली निर्भयता आणि मुक्तता हे गुण ठळकपणे त्यांनी मांडले आहेत. त्याचा परिचय मराठी जनांना आणीबाणीत साहित्यिकाचं निर्भय वागण्याचं महत्त्व दाखवून दिलं. शिवाय सरकारी महत्त्व नाकारणं व पुरस्कार नाकारण्याचा बाणेदारपणाही बाईंनी दाखवला. त्यामुळेच त्यांचा दरारा साहित्य विश्वात आणि समाजात होता. त्यावेळी त्यांनी लोकप्रियता वा लोकानुनय केला नाही, प्रसंगी एकटे पडलो तरी योग्य वाटेल तेच केलं. म्हणूनच आज देखील त्या व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर्श वाटतात. व्यासपर्व, जातककथा, जातककथाचे 8 खंड, अस्वल, खंड्या, कदंब ही पुस्तकं मराठीला अव्वल दर्जाची देणगी आहे. त्यांचे इंग्रजीतील संशोधनपर लेख असा संपूर्ण धांडोळा अरुणाताईने घेतला आहे. अरुणाताईंचं हे लेखनही तिच्या कविता, कथा, कादंबऱ्या इतकंच रोचक आणि महत्त्वपूर्ण आहे. जसं दुर्गाबाईंनी त्यावेळेला स्वातंत्र्याबद्दल बोलल्या, तसंच 92व्या साहित्य संमेलनाच्या वेळेला अरुणा ढेरेने असंच तेज दाखवलेलं आहे. मला तिचं सर्वात प्रभावी वाटतं ते म्हणजे याच वेळेला या संमेलनाच्या व्यासपीठावरून दिलेलं भाषण. आपल्या मराठी मनाला उत्तेजना, प्रेरणा, आपुलकीनं देणं आणि तसंच ठामपणे समजावणं हेही तिने त्यातून साधलं आहे. त्यावेळची घटना संमेलनाला गालबोट लावणारीच झाली होती. काही लोकांच्या दबावाखाली संमेलनाच्या पाहुण्या म्हणून बोलावलेल्या नयनतारा सहगल यांचं आमंत्रण ऐन वेळेला रद्द केलं जाईल. वास्तविक त्यांची लेखनशैली, त्यांचे अनुभव आपल्याला कळले असते ना त्या व्यासपीठावरून, आणि आपली ही पद्धत होती की इतर भाषेतील लोकांना बोलवायचं. त्यांचं घराणं हे विद्याभ्यास करणारं होते. पंडित म्हणजे तिचे वडील रणजित पंडित यांनी काश्मीरच्या प्रसिद्ध राजतरंगिणी या ऐतिहासिक ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला होता. त्यांची आई म्हणजे देशाच्या पहिल्या राजदूत पंडित नेहरूंची बहीण विजयालक्ष्मी पंडित, त्यांनी आणि त्यांच्या घराण्याने देशासाठी स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगवास भोगला होता. नेहरूंनी अनेक ग्रंथ त्या काळात लिहिले होते, इत्यादी इत्यादी. पण अशा वलयांकित साहित्यिकेची अशी अवहेलना व्हावी ही साहित्याच्या मंचाला शोभणारी कृती नव्हती. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून दडपशाही करू पाहणाऱ्या शक्तींच्या विरोधात तिने जोरदार टीका केली होती. त्यातूनही विवेक बाळगायची गरज ठळक केली होती. शब्दांना गहाण टाकण्याच्या मागे कदाचित सत्तेचा राग ओढून न घेण्याचा विचार असेलही, पण साहित्यिकाने साहित्यातील सामर्थ्य ओळखलं पाहिजे. आपले शब्द सत्तेच्या हातातले बाहुले बनवून न देण्याची हिंमत साहित्यकाराने दाखवली पाहिजे. निर्मितीविषयीचा दृढ विश्वास, आपल्या वाङ्मयीन मूल्यांवरची निष्ठा आपल्या वागणुकीतून दाखवली पाहिजे. जगभरातील लेखनकर्मींना याची जाणीव असावी, कारण सत्ताधीशांना, मग ते राजकीय सत्ताधीश असोत, धार्मिक असोत, सामाजिक क्षेत्रातले असोत, त्यांना भीती कोणाची असते तर शब्दांची. हे आज नव्हे तर अनंत काळापासून सुरू आहे. अनेक प्रकाराने शब्दाच्या भयाने अगदी शालेय जीवनापासून त्यांच्या सत्तेविरुद्धचं लेखन सत्ताधीशाने त्या माध्यमातून काढूनच टाकलं आहे. प्रत्येक सत्ताधीशाच्या मनात भीती असतेच. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून लेखनकर्मींना धीर देण्याचंही काम तिने केलं. लेखनाला या निशस्त्र शब्दांना सत्ता का घाबरते, या शब्दात सामान्यांना विचार करायला भाग पाडण्याचं सामर्थ्य असतं. परिणामी ते आर्थिक, सामाजिक, धार्मिक सत्तेविरुद्ध बंड करायला सिद्ध होऊ शकतात, याची भीती सत्ता येणारा असते. आपण काही स्वयंभू नाही आहोत. मराठीला संघर्षाची मोठी परंपरा आहे. संत वाङ्मय, मौखिक वाङ्मय यातून प्रलोभनं, दडपशाही आपल्याला दिसतेच होईल. त्यातून एक प्रकारची भ्रष्ट वागणूकही दिसून येते. लेखकांप्रमाणे वाचकही अशा वातावरणात आपल्यावरही ती जबाबदारी येते ना. त्यातून तंत्रस्नेही जगामध्ये कुणीही असत्याचा, निसर्ग गोष्टींचा उदो सुरू करतो आणि इतरही त्यांच्या ज्याला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी म्हणतात त्या प्रकारे हरी ओढली जाते, आणि म्हणून हा धोका आज वाढला आहे. त्यामुळे वाचकानेही साहित्याची निवड लक्षपूर्वक करायला पाहिजे. आपल्या लोकांची सांस्कृतिक जडणघडण
मगाशी म्हटलं तसं संत साहित्यावरती आहे. लेखकांवर आज अनेक दडपणं, प्रलोभनं आहेतच, पण आपले स्वत्व दाखवण्याची देखील हीच वेळ आहे ना. त्याबद्दल तिने त्या व्यासपीठावरून ठामपणे सुनावलं. साहित्यबाह्य गटाने आणलेला दबाव साहित्यिक मंचाने चालवून घेता कामा नये, आपला दुबेपणा दाखवू नये. आज अनेक आव्हानांना साहित्य तोंड देत होतं. आपला अभिव्यक्तीचा अवकाश आक्रसू देण्यात आपणच कारणीभूत आहोत. ते होऊ नये. प्रकाशक, लेखक, वाचक साऱ्यांनीच आपली अभिव्यक्तीची उंची वाढवली पाहिजे. त्यासाठी लढा द्यायलाही तयार झालं पाहिजे. अशी आव्हानं पेलायची ताकद वाचकाने आणि साहित्याने निर्माण केली पाहिजे, असं निवेदन आणि त्यांचे स्पष्टीकरण तिच्या भाषणामध्ये होते. त्यासाठी मगाशी तिनेच म्हटलं होतं त्याप्रमाणे संतांनी जो समाजविरोधात विद्रोह केला आणि परिणाम भोगले त्याचं उदाहरण तिने दिलं. तो त्यांचा लढा नसता तर मराठी जनांना स्वकीय आणि परकीय अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकदच आली नसते. अरुणा ढेरेने चुकीच्या प्रथांविरुद्ध ठाम शब्दात भाषण दिले. नयनताराबाईंना दिलेलं निमंत्रण परत घेण्याचा दुबळेपणा दाखवल्याबद्दल तिने रोषही प्रकट केला. एक वेगळी आठवण तिने सांगितली की मॅक्समुलर भवनमध्ये पोएट्स ट्रान्सलेट पोएट असा प्रकल्प होता. त्यात जर्मन भाषेतून तेथील कवी कविता वाचून दाखवे, त्यांच्याच भाषेत त्याबद्दल बोले. इंग्रजीची मदत न घेता आपल्या भाषेत ती कविता आणायची अशी ती संकल्पना होती. एखादा दुभाषी तेथील सामाजिक रूढी किंवा काहीतरी जे मिथक असतात ते सांगत असे आणि त्याच्यानंतर मराठीत भाषांतर केलं जाईल. हा प्रकार खूप काही देणारा होता. आपल्याकडेही आपल्या भाषांमध्ये असे प्रयोग व्हायला पाहिजे. म्हणजे मराठी आणि आसामी किंवा मराठी आणि इतर कुठली भाषा आणि त्याचा वापर नीट व्हावा. आता तिच्या वडिलांचे प्रचंड पुस्तकं होते. त्याच्यासाठी तिने डॉक्टर राची ढेरे संस्कृती संशोधन असा एक प्रकल्प सुरू केला आहे. म्हणजे आपल्या वडिलांचा अफाट संग्रहाचा नीट वापर व्हावा, नव्या पिढीला त्याचा उपयोग व्हावा म्हणून या संशोधन केंद्राची स्थापना आहे. हा संग्रह अभ्यासकांना मार्गदर्शक ठरू शकतो. कोणी ग्रामीण दैवतांची माहिती गोळा करून त्यावर पुढे अभ्यास केला तर या केंद्राचं सार्थक होईल असं तिला वाटतं. तिच्यातील कवयित्री प्रभावीपणे ललित लेखनातही डोकावतेच. एकदा नेवाशाला ज्ञानेश्वरांच्या पैसाच्या खांबाला ती टेकून बसलेली असताना ज्या भावना तिच्या मनात आल्या त्या एका ललित लेखात तिने लिहिल्या आहेत. ज्या मुलायम शब्दात तो लेख लिहिला आहे ना, ते वाचून परंपरेत बुडलेली व्यक्ती किती भावूक असू शकते याचा प्रत्यय येतो. एका तरुण मुलानं समाजाचा त्रास सोसू नये, जगाला एक असीम प्रेमाचा संदेश दिला. जगाला एक अद्वितीय प्रार्थना दिली. हे आखरीत घडलं नेवाशाला. हे पसायदान मराठीच नव्हे तर संपूर्ण विश्वकबेत घेणाऱ्या प्रतिभावंतांचं स्वप्न आहे. परतत्वाच्या स्पर्शाने उजळलेलं हे काव्य अलौकिक आहे. या समाजाने छळलेल्या मुलांबद्दल वाचणाऱ्यांचे आतड तुटेल अशा शब्दात तिने लिहिलं आहे. ती परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. अशा स्थितीत वाढलेल्या मुलाने पसायदान मागितले काय तर चराचरासाठी मैत्रभाव. दुरीत जावं असं नाही तर त्यांचे दुष्ट विचार जावोत. यत्किंची ते अहम, दुरावा, दुष्टता, कटुता नाही असं निर्मळ लेखन असलेला हा सर्वांची माऊली घाला तर नवल काय. अशा लेखात तिचे शब्द लालित्य मुग्ध करते. जणू एखादी कविताच असावे असं ती गद्य लिहिते. वास्तविक तिची व्यक्त होण्याची प्रमुख विधा काव्यच आहे. तिने कवितांबरोबर गीतं पण लिहिली आहेत. ती मिथकीय व्यक्तींवरती कवितांची मालिका लिहित असते. त्याबद्दल ती म्हणते, कविता सर्वसत्ताक असते, तुम्ही कोणीही नसता. 2 अक्षरांच्या अंधारात स्वतःला झोकून द्यायचं, तो क्षण नेमका पकडून आत जाणं असतं. ती एक प्रकारची साधनाच असते. ती तुम्ही करत नसाल तर कवितेविषयी तुम्ही तक्रारही करू नका. तिच्या कवितात अनेकदा स्त्रीच्या एकटेपणाचं दुःख मुखर होतं. त्यातील उदाहरण देऊन मग मी थांबते. पागोळीसारखी झरते उदास लागून आतली झड,
सावळ्या छायेला पांघरूये नभ, सावळ्या छायेला पांघरूये नभ, आतले मळभ दाट होय, आतले मळभ दाट होय. दिशा सारवल्या कालवले सारे, दिशा सारवल्या कालवले सारे. सुरू झाला भूल दूर दे, सुरू झाला सुरू झाला भूल दूर दे. भिजता पापणे, भिजता पापणे पुस म्हणणारे, जवळ आपुले कुडी नाही, जवळ आपुले कुडी नाही. ह्या अस्वस्थ करणाऱ्या ओळी वाचल्या आणि नंतर मी आता नंतर आपण तिच्या कथेतील काही भाग मेधा अलकरे यांच्याकडून ऐकूया. पण त्या अगोदर 1 मिनिट, त्याआधी एक पुस्तक बातमी मला तुम्हाला द्यायची आहे. गेल्या काही महिन्यात देवा झिंजाड सुभेदार जेव्हा झिंजाड या लेखकाचे स्वानुभवावरील आणि खरं तर आपल्या आईच्या अविरत कष्टांवरती लिहिलेलं पुस्तक मराठी साहित्य जगात विक्रम करत आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे. एक भाकरी 3 चुली असं त्याचं नाव आहे. तुफान विकलं जातं हा एक मुद्दा आहे. 10 महिन्यामध्ये 19 आवृत्त्या निघाल्या आहेत. पण त्याच्यातल्या भावना ज्या आहेत, जो आपल्या आईचा सगळा आयुष्यभराचा संघर्ष आहे तो त्याने अतिशय प्रभावीपणे मांडला आहे. तिच्यामुळेच पोटाला मोदाद असलेला एक तरुण एक चांगला अधिकारी बनू शकतो. तेव्हा नक्की वाचा हे. पुन्हा भेटूया फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात. तोपर्यंत खूप वाचा, समृद्ध व्हा. नमस्कार. आता ऐका मेधा अलकरेंना.